भाजपने खासदार प्रणिती शिंदे यांना विमान तिकीट काढून दिल्यानंतर काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झालेत। कार्यकर्त्यांनी सोलापूरच्या लेकीला विमान तिकीट नको तर गुजरातच्या लेकीला सिंदूर द्या असे म्हणत आंदोलन केले। भाजपचे नगरसेवक आनंद जाधव यांनी प्रणिती शिंदे यांना सोलापूर ते गोवा विमानाचे तिकीट काढून दिल्याने कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झालेत। सोलापूरच्या लेकीला विमान तिकीट नको तर गुजरातच्या लेकीला सिंदूर द्या असे म्हणत आंदोलन केले। आंदोलनातील बॅनरवर जशोदाबेन यांचा फोटो लावत आंदोलन करण्यात आले। हातात सिंदूरची डबी घेत भाजप विरोधात घोषणाबाजी करण्यात आली आहे। काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे या ग्रामीण भागात जाऊन नागरिकांची विचारपूस करत आहेत, त्यामुळे त्यांना विमान तिकिटाची गरज नाही। या उलट गुजरातच्या लेकीला सिंदूर पाठवावे यासाठी विमान तिकीट दिलेल्या भाजपच्या माजी नगरसेवकाला सिंदूरची डबी भेट देणार असल्याचं आंदोलनकर्त्यांनी सांगितले। भाजपने सोलापूर गोवा विमानसेवा सुरू करणार आहे, मात्र त्याचा आम्ही निषेध करतो। सोलापुरातील तरुणांना गोव्याला पाठवून जुगार व्यसनाधीनतेकडे झुकवणार का, असा सवाल आंदोलनकर्त्यांनी केलाय। यापेक्षा बेंगलोर, हैदराबाद, मुंबई या ठिकाणी विमानसेवा सुरू करा अशी मागणी करण्यात आली आहे। काल जे भाजपचे नगरसेवक आनंद जाधव यांनी प्रणितीताईला सोलापूर टू गोवा विमानाची तिकीट काढून दिलेली आहे, ते काढून देण्यापेक्षा प्रणितीताई तर सोलापुरातच आहे। प्रणितीताई फक्त गावभेट दौरे, दुष्काळग्रस्त लोकांची मदत, जे पाऊस आला, पाऊसचे शेतकऱ्याचे नुकसान झालं त्याची मदत करतात इथंच आहे सोलापुरात। आणि प्रणितीताईला गोव्याची तिकीट देण्यापेक्षा ते सोलापूरची लेक आहे, ते गुजरातची लेकीला हे सिंदूर पाठवायचं आम्ही काम करतो। ते आनंद जाधवला आम्ही सिंदूर देणार आहे, त्यांनी ते गुजरातची आमची जे लेक आहे, ते आमची जी मोठी बहीण आहे, ते बहीणला सिंदूर पाठवण्याचे ते काम करावं। आणि दुसरा, प्रणितीताईंनी जेवढं 10 वर्षात जे 2 खासदार होते त्यांच्या 10 वर्षात त्यांनी इतके दौरे केले नाही जितके दौरे प्रणितीताईंनी 6 महिन्यात केले। आणि आनंद जाधव किंवा भारतीय जनता पक्षाला जे गोवा विमानसेवा चालू केलेला अभिमान आहे, आम्ही त्याचा निषेध करतो। सोलापूर टू गोवा जाण्यापेक्षा सोलापूर टू मुंबई करायचा होता, सोलापूर टू बेंगलोर करायचा होता, रोजगार वाढलं असतं। इथले जे युवा वर्ग आहे त्यांनी गोव्याला जाऊन का जुगार खेळणार का दारू पिणार काय करणार? तुम्ही काय शिकवण देता येतं सोलापूरच्या युवा वर्गाला? सोलापूर ते मुंबई चालू करा, सोलापूर ते बेंगलोर चालू करा, हैदराबाद चालू करा, रोजगार वाढला पाहिजे। आणि ते सोलापूर गोवाचा आम्ही निषेध करतो।